मागील काही दिवसांपासून राज्यातील कमाल तापमानात वाढ झाली आहे। सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईसह कोकण पट्ट्यात होती। दरम्यान कोकण पट्ट्यात पुढील 4 ते 5 दिवसांत कमाल तापमानात आणखी वाढ होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केलाय आणि त्यामुळेच मुंबईसह कोकणात वाढत्या उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागतोय। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। पाहूया। मुंबईमध्ये मागील 1 ते 2 दिवस गरमी वाढली आहे आणि यामुळे मुंबईच्या वातावरणात एक कमालीचा बदल आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर सकाळच्या वेळेत गारवा जाणवतो आणि दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा जाणवतो। याचं कारण म्हणजे मुंबईतील कमाल तापमानात वाढ झाली असून यामुळे नागरिकांना दुपारच्या वेळी उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे आणि संध्याकाळच्या वेळी पण जर पाहिलं तर मग वाऱ्यांचे वेग वाढल्याने तापमानात घट देखील होत आहे। पहाटेच्या वेळी जर आपण पाहिलं तर मग गारवा जाणवतोय आणि सोमवारी म्हणजेच काल मुंबईच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सांताक्रूज येथील हवामान केंद्रात 19 अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे 21.7 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे। मुंबई आणि उपनगरात मंगळवारी म्हणजे आज जर आपण पाहिलं तर मग काही प्रमाणात धुरकट वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। ही जी कमाल तापमान आहे ते 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतकं राहील असा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे। केवळ मुंबई नाही तर त्यासह कोकण पट्ट्यात देखील ही जी तापमानात घट आहे ती जाणवणार आहे आणि कोकणात देखील काही प्रमाणात उकाड आपल्याला जाणवताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे पुढचे 2 ते 3 दिवस हे जे वातावरण आहे ते असंच मुंबई आणि कोकण पट्ट्यात राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।